आम्ही लिटरली रस्त्यावर उभं आहे कारण की इकडे हॉटेल एक्झिस्टच नाही करत. तर हाय गाईज, पुढे काय होणार आहे ते तर कळेल, पण त्या पहिले मी सांगते की मी फायनली इंटरनॅशनल ट्रिपला जाणार आहे. आणि मी स्वतःला प्रॉमिस केलेलं की मी वर्षाकाठी एक इंटरनॅशनल ट्रिप स्वतः इंडिपेंडेंटली प्लॅन करणार आहे. सो या दिस माय ट्रिप. आणि मी कुठे चालली हे तुम्हाला मी आत्ता थांबा सांगू का? ओके लेट मी जस्ट रिव्हील दिस की मी कुठे चालली. आय एम गोइंग टू थायलंड. सो लेट्स हॅव फन. आणि मी खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे हाऊ टू गो. एन्जॉय. बाय. तर टूर्सची ॲक्च्युली तुम्हाला गरज नाही आहे. इट्स व्हेरी इझी. आणि चला मी सांगते कसं. फर्स्ट आणि इम्पॉर्टंट तिकीट्स. तर मी स्काय स्कॅनरवरून तिकीट्स बुक केलेले. तर तुम्ही डेट्स आणि टाईम कसंही टाकू शकता तुमच्या अकॉर्डिंग. आणि खूप इम्पॉर्टंट ऑफ सीझन प्लॅन करा तर तुम्हाला अजून स्वस्त पडू शकते. माझी टोटल राऊंड ट्रिप ती पकडू शकता तुम्ही 25,000 मध्ये झाली होती. अँड देअर वी आर रेडी टू टेक ऑफ. ये फ्लाईटमध्ये तुम्ही तुमचं फेवरेट फूड घेऊन जाऊ शकता. तर मी सबवे घेतलेलं बिकॉज आय लव्ह इट. आणि अशा प्रकारे आम्ही फुकेटला आलो. एअरपोर्टवरच आम्ही सिम घेतलं जे आम्हाला 400 बातला मिळालं. आणि त्यानंतर आम्ही कॅब घेतली जी आम्हाला 1400 बातला मिळाली विच इज 3000 रुपीज. आणि मग आमच्या हॉटेलकडे आम्ही निघालो जे आम्ही घरूनच ऑलरेडी बुक केलेलं सो दॅट आम्हाला बात खर्च करायला नाही लागेल. दॅट वॉज सिक्रेट क्लिफ रिसॉर्ट. आणि हे होतं त्यांचं व्ह्यू. प्लीज आम्ही इकडे सिक्रेट क्लिफ आमचं हॉटेलचं नाव आहे रिसॉर्ट अँड हॉटेल. तर आम्ही इकडे आलो तर आहे तुम्ही बघू शकता. आम्ही लिटरली रस्त्यावर उभं आहे कारण की इकडे हॉटेल एक्झिस्टच नाही करत आहे. मोहित काय वाटतं तुला? मला काही वाटत नाहीये. मला फक्त मला रूम द्या. लगेजेस. वाव. फिरायचं होतं आम्हाला. एक मिनिट आमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं कारण की इट्स अन इंटरनॅशनल ट्रिप. तर आम्ही आमचे लगेज वगैरे घेऊन सगळे बसलो बगीमध्ये आणि निघालो आमच्या फर्स्ट आयटनरीच्या लोकेशनवर कारण की ती रात्र होती. आणि रात्री काय उघडं असेल तर ते होतं ओनली पॅटॉंग बीच. ओनली नाही खूप साऱ्या गोष्टी बट वन ऑफ दी मोस्ट व्हायरल थिंग इज द पॅटॉंग बीच ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय होते. रील्सवर कुठे कुठे तुम्ही पाहिलंच असणार ही स्ट्रीट. तर आम्ही या स्ट्रीटला पोचलो आणि जेवलो कारण की पेट पूजा इज मोर इम्पॉर्टंट. आय नो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी राहिली कुठे, पण ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते.